Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि विरोधक काय लायकीचे तुम्हाला माहिती आहे, तो कशाला त्यांच्याकडे जाता? लायकी तपासायची कसं असते, नुसत्या पैशावर लायकी नसते. नार्को टेस्टची त्यांना बरीच माहिती दिसते, त्यांच्याशी एकदा 1 to 1 करू आपण. तुम्ही या. त्यांनी जे सांगतायत की समोरासमोर या, त्यांनी तारीख, वार आणि वेळ कळवावा, आमची तयारी आहे. त्यातले जे काही ते झारीतले शुक्राचार्य वगैरे आहेत, त्यांचा पर्दाफाश योग्य लोक योग्य वेळ करतील. त्याबद्दल आता नाही बोलायचं. नाही, त्याच्यात पडायचं नाही. आनंदाची बातमी काय आहे की आपल्या धाराशिव शहरातले रस्ते दर्जेदार आणि चांगले होणार आहेत. दुसरी आनंदाची बातमी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपला निधी जो आहे तो वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळाले. विरोधकांनी त्यांचं म्हणणं लेखी द्यावं आणि संबंधित प्रशासन त्यांना लेखी उत्तर देईल. हवेत काही म्हणजे गोळा बांधण्यात काही पॉईंट नाही. आणि विरोधक काय लायकीचे तुम्हाला माहिती आहे, व कशाला त्यांच्याकडे जाता? बरं, नार्को टेस्टची त्यांना बरीच माहिती दिसते, त्यांच्याशी एकदा 1 to 1 करू आपण. तुम्ही या. लायकी तपासायची कसं असते, नुसत्या पैशावर लायकी नसते. लोकांचं शोषण करून धाराशिवचं शासकीय महाविद्यालय नेरुळला नेऊन तेरणा ट्रस्ट हडप करून गोरगरीब सभासदाचा पैसा हाणून जी संपत्ती कमवली आहे, त्या संपत्तीच्या जोरावर लायकी मोजत नसते. लायकी मोजण्याची माणसाचं कर्तृत्व असते, माणसाचं वागणं असते. आणि त्याच्या बाबतीत मला आपल्याला एवढंच सांगायचंय की ज्या शरद पवारांनी ह्यांना कायम 40 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री ठेवलं, त्या शरद पवार साहेबांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत एक कमळाबाईकडे पळालेलं माणूस आहे. आणि त्याच्या विरुद्ध आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आमदार आणि खासदार म्हणूनच संधी दिली, पण संकटाच्या संघर्षाच्या काळात आम्ही उद्धवजींना त्या ठिकाणी अंतर दिलं नाही. आम्ही संघर्ष करत उद्धवजींच्या बरोबर आहेत. हा आमच्यातला पहिला मूळ फरक आहे. आणि दुसरं, लायकी तपासण्यासाठी कर्तृत्व. 40 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेल्या माणसाचं कर्तृत्व काय, तर धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. आणि तोच माणूस जो मंत्री म्हणून राहिला, तो माणूस श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3 ला. हे त्यांचं कर्तृत्व. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी त्यांच्याच पहिल्या बैठकीत सदरची निविदा प्रक्रिया रद्द करा आणि फेरनिविदा काढा म्हणून सांगितलं. आणि त्याच नगर विकासच्या सचिवांनी दुसरी मीटिंग घेऊन त्या मीटिंग मध्ये त्यांनी की सदरच्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश द्या, असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय कुणाच्या दबावामुळे घेतले गेले. आणि जी निविदा प्रक्रिया 3 महिन्यात संपवणं अपेक्षित असताना ते टेंडर ओपन करायला 8 महिन्याचा कालावधी कुणाच्या दबावामुळे लागला, कुणाच्या भ्रष्टाचाराच्या हव्यासामुळे लागला, ह्याच्या बाबतीतलं उत्तर त्या लोकांनी देणं अपेक्षित आहे. त्याचं उत्तर न देता नुसतं इकडच्या आणि तिकडच्या गोष्टी करण्यापेक्षा का 18 महिने लागले ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना त्याचं उत्तर द्यावं. आणि याच्या संदर्भात SIT चौकशीची मागणी आम्ही केली आहे. आणि ह्या SIT चौकशीमध्ये जे कोणी त्याच्यात दोषी असतील ते समोर येतील. सरकार तर त्यांचंच आहे. जर समजा त्याच्यात आम्ही कोण दोषी असाल तर आम्हाला शिक्षा होईल, आणि ती दोषी असतील तर त्यांना पकडलं जाईल. आणि सरकारनं जर SIT नाही स्थापन केली तर त्या ठिकाणी माननीय न्यायालयात आम्ही त्याच्या बाबतीत दाद मागू आणि ह्याची SIT चौकशी करू की कुणामुळं 18 महिने धाराशिवच्या जनतेला खड्ड्यातनं रस्त्यातनं प्रवास करावा लागला आणि त्याच्यामुळे अनेक तरुणांचे जीव गेले. दुसरी गोष्ट की त्यांनी जे सांगतायत की समोरासमोर या, त्यांनी तारीख, वार आणि वेळ कळवावा, आमची तयारी आहे.